नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की कढीपत्त्याच्या झाडाची तुम्हाला काळजी कशी घ्यायची आहे जेणे झाडाची वाढ खूप चांगल्याने होणार. त्याची छाटणी करायची आहे ते पॉईंट मी तुम्हाला समोर सांगतो. पहिले आपण मातीचं बघून घेऊ. तर मातीची जी मित्रांनो वरच्या लेअरची जी पण हे असे पाहू शकता छोटेसे लहानसे रोपं आले असतील तुमच्या कुंडीत, जसं व्हिडिओमध्ये पाहू शकता इकडे आलेले आहे. तर हे सगळे जे लहान रोपं असतील मित्रांनो हे तुम्हाला काढून घ्यायचे, अजून असे दुसऱ्या कुंडींमध्ये लावून घ्यायचे आहे. असं पाहू शकता मित्रांनो मी इथे लावून ठेवलेलं आहे. हे कढीपत्त्याचं पाहू शकता दुसऱ्या कुंडीत लावून ठेवलं आहे आणि इकडे पण एक कढीपत्त्याचं रोप मी असं लहानसं एक दुसऱ्या कुंडीत लावलेलं आहे. तर तुम्हालाही असंच करायचं आहे मित्रांनो. हे जे लहान लहान रोपं आली असतील त्यांना काढून दुसऱ्या कुंडींमध्ये शिफ्ट करून द्यायचं आहे. हा झाला पहिला पॉईंट. दुसरा आहे मित्रांनो मग माती चांगल्याने लूज करून घ्यायची आहे आणि ही जी वरच्या लेअरची माती आहे ही काढून घ्यायची आहे. तुम्हाला पूर्ण जोपर्यंत मुळं दिसत नाही तोपर्यंत. जसेच मित्रांनो तुम्हाला मुळं दिसले मग तुम्हाला काय करायचं आहे, मुळं दिसल्यानंतर तुम्हाला शेणखत, वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत किंवा किचन वेस्ट कंपोस्ट या तिघांपैकी मित्रांनो कोणतंही खत घेऊन घ्यायचं आहे. आणि जसं माझं झाड एवढं आहे मित्रांनो त्याला 4-5 मुठ्ठी टाकावं लागेल. आणि तुमचं समजा मोठं झाड असेल, जमिनीत लावलेलं असेल, या लिंबाच्या झाडासारखं असं मोठं असेल तर मग तुम्हाला 1-2 किलो टाकण्याची गरज पडेल. पण समजा असं कोंडीतच झाड असेल लहानचं तर 4-5 मुठ्ठी टाकून द्याल शेणखत किंवा जे मी तुम्हाला वर्मी कंपोस्ट आणि किचन वेस्ट कंपोस्ट सांगितलं या तिघांपैकी कोणतेही खत चांगल्याने देऊन द्यायचं आहे झाडाला. हे तिन्ही खत घरच्या घरी कशी तयार करायचे, झाडात वापरायचे डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून ठेवला आहे, नक्की पाहाल. अजून मित्रांनो शेणखतासोबतच तुम्हाला अजून एक खत टाकायचं आहे. खत म्हणजे त्याला आपण एक फंजीसाईड पण म्हणू शकतो मित्रांनो, पण मी इनऑर्गॅनिक फंजीसाईडची गोष्ट नाही करत आहे. मी गोष्ट बनत आहे नीम खल्लीची मित्रांनो. नीम केक फर्टिलायझर जे असते तुम्हाला वापरायचं आहे. घरच्या घरी कसं तयार करायचं, झाडांमध्ये कसं वापरायचं असते त्याच्यावर व्हिडिओ आधीच बनवून ठेवला आहे. किंवा मित्रांनो तुम्हाला सिंपल तेही तयार नाही करायचं असलं तर कडुलिंबाचे जे पानं असतात मित्रांनो ते उन्हात चांगल्याने वाळून घ्या. कढीपत्त्याचा जो पानांचा चुरा आहे मित्रांनो, वाळलेल्या पानाचा चुरा, तो मित्रांनो शेणखत जसंच तुम्ही टाकलं आहे त्याच्यासोबतच ते कडुलिंबाचे वाळलेले पानं चांगल्याने असे तुम्हाला म्हणजे इकडे असे स्प्रिंकल करून द्यायचे मातीमध्ये. मित्रांनो तुम्हाला जी माती तुम्ही काढलेली होती बाहेर त्या मातीमध्ये मित्रांनो तुम्हाला थोडी रेती मिक्स करायची. रिव्हर सँड जी असते जी कन्स्ट्रक्शनमध्ये आपण यूज करतो ती रेती मग मित्रांनो मिक्स करूनच मग ती जी पॉटिंग मिक्स आपण जी माती बाहेर काढली होती कुंडीच्या ती परत आपल्याला चांगल्याने टाकून द्यायची आहे कुंडीमध्ये परत. आणि मग त्याच्यावर चांगल्याने पाणी देऊन द्यायचं आहे. आणि मग मित्रांनो तुम्ही याला ओपन ठेवू शकता आपल्या बढिया आउटडोअर्समध्ये झाडाला चांगल्याने. आणि झाडाला जसंच पावसाळ्याचं पाणी मिळेल मित्रांनो तिने झाडाची खूप चांगली वाढ होणार. पाहून घेऊ मित्रांनो की झाडाची छाटणी कशी करायची आहे. तर छाटणी करताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची मित्रांनो. जसं समजा तुम्ही किचनमध्ये जसं कढीपत्ताचे पानं वापरता तर खूप सारे लोक काय करत असतील मित्रांनो, असा जो आहे असा पान तोडतात, असे झाडाचे पानं तोडून घेतात आणि मग हे किचनमध्ये वापरतात. पण ही चूक नाही करायला पाहिजे. तुम्हाला काय करायला पाहिजे त्याच्या जागी मित्रांनो अशी पानं तोडणार किंवा मित्रांनो ही अशी फांदी सोडून देतात खूप लोक, हे असे पानं तोडून घेतात झाडाचे, ही फांदी राहू देतात. पण याने मित्रांनो झाडाला तेवढा काही फायदा होत नाही आणि झाडाची तेवढी वाढ नाही होत, उलटी झाडाची थोडीशी वाढ कमी होऊन जाते किंवा थांबते पण. तर मग याच्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, याची योग्य कटिंग किंवा हार्वेस्ट छाटणी म्हणू शकतो. छाटणी मी आता तुम्हाला समोर सांगतो, पहिले सांगून देतो हार्वेस्ट कसं करायचं. जसं आपण किचनमध्ये कढीपत्ता वापरतो तर त्याच्यासाठी मित्रांनो ही जशी फांदी पाहू शकता तर आता याच्यात तुम्हाला कसं करायला पाहिजे हार्वेस्ट. ही जी पूर्ण अशी फांदी आहे वरतून ती अशी तुम्हाला अशी पूर्ण तोडायला पाहिजे, ना की तुम्ही अशी पानं तोडायला पाहिजे. जसं की हे पाहू शकता ही अशी फांदी, ही अशी जसं पिंचिंग म्हणतात त्याला मित्रांनो, तर ही पिंचिंगसारखं अशी वरची तुम्हाला फांदी तोडायला पाहिजे, ना की हे फक्त असे तुम्ही पानं तोडून राहिले फांदीपासून. यानी फायदा काय होणार मित्रांनो, झाडं जे आहे इथून पिंच पण होतील, झाडांना नवीन हिरवेगार पानं फुटतील, अजून म्हणजे फांद्या येतील नवीन नवीन जिथून तुम्ही तोडलं आहे. आणि खूप वेळेस मित्रांनो एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची हार्वेस्ट करताना की झाडाला तुम्हाला थोडंसं असं ब्रांच सकट कापलं तर चांगलं राहील झाडासाठी, त्याची वाढ पण खूप चांगली होणार. आणि पुढचं आहे मित्रांनो कधी पण कढीपत्त्याच्या झाडापासून पानं तोडताना तुम्हाला असं नाही करायचं आहे की तुम्ही कढीपत्त्याच्या झाडाला पूर्ण बारीक करून घेतलं आहे किंवा त्याचं तुम्हाला खूप गरज आहे पानांची तर तुम्ही खूप जास्त कटिंग केली आहे. जसं पाहू शकता माझं एवढं झाड आहे तर याचे कसे आपण एवढे पानं कापू शकतो, एवढं असं 40%, पण एवढं मित्रांनो 60%पेक्षा जास्त तुम्हाला झाड जे आहे पूर्ण तसंच ठेवायचं आहे हिरवगार. त्याची पूर्ण एकदम बारीक छाटणी नाही करायला पाहिजे मित्रांनो. आता झाडाची योग्य छाटणी कशी करायची, तर आता जसं उन्हाळ्यात मित्रांनो काही जे फांद्या असतील ते तुमच्या झाडाचे वाळले असतील, जसं व्हिडिओमध्ये पाहू शकता माझे पण हे झाडाचे फांद्या वाळले आहे. तर हे जे सगळे जे वाळलेले फांद्या असतात मित्रांनो तुम्हाला तोडून घ्यायचे आहे किंवा मित्रांनो कटर प्रूनरनी हे चांगल्याने तुम्हाला झाडापासून
आपटवून घ्यायचे आहे. आणि मग मित्रांनो एनीच ही तुमची आता छाटणी झाली, म्हणजे ही झाली तुमची प्रूनिंग. मग याच्यात तुम्हाला हार्ड प्रूनिंग करायची आहे का? सध्या मित्रांनो समजा तुमच्या कढीपत्त्याला खूप जास्त पानं नसतील तर मग तुम्ही हार्ड प्रूनिंग करू शकता. पण मग समजा मित्रांनो जसं माझं झाड पाहू शकता याला खूप चांगले पानं आहे, तर याची आपण हार्ड प्रूनिंग नाही करू. याच्यात फक्त जे वाढलेले अशा फांद्या असतील ते आपण कापून टाकू. आणि मी जसं सांगितलं होतं तुम्हाला, हे इकडे खूप सारे असे लहान लहान रोपं असतील ते काढायचे. आणि दुसरी गोष्ट, रोपं नसतील तर इथून असे लहानशे फांदे आले असतील, समजा ही जी स्टेम्प आहे याला जोडून असे फांदे आले आहे, तर ते फांद्या पण कापून तुम्हाला झाडापासून हटवून द्यायचे आहे. तर हे काही पॉईंट तुम्हाला त्याच्यात फॉलो करायला पाहिजे. तर हे झालं आपल्या छाटणीमध्ये. मग मित्रांनो याची पिंचिंगचं मी तुम्हाला पहिलेच सांगून दिलं की तुम्हाला कसं करायचं असते झाडाचं. असं वरची टिप पकडायची असते मित्रांनो, आणि ही हलकीशी अशी तोडून घ्यायची असते वरतून असं. तर हे तोडण्याने काय फायदा होते, ही झाली पिंचिंग. तर ही पण टेक्निक तुम्हाला नक्की करायला पाहिजे. याने फायदे खूप होतात. साईड ब्रांचिंग होईल, झाड झपाट्याने वाढेल आणि चांगलं ताट बनेल. आता पुढचा पॉईंट आहे मित्रांनो, हे आहे ॲप्सिन सॉल्ट म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट. हे कोणाला वापरायचं आहे मित्रांनो, ज्यांच्याकडे मित्रांनो कढीपत्त्याचं झाड आहे पण त्यांचं कढीपत्त्याचं झाड असं पाहू शकता व्हिडिओमध्ये असं हिरवगार नाही आहे आणि कढीपत्त्याचे पानं एकदम चांगले असे हिरवे नाही दिसत आहे, तर त्यांनाच मित्रांनो ॲप्सिन सॉल्टचा वापर करायचा आहे. तसं सगळे लोकच करू शकता, पण जसं मी तुम्हाला सांगितलं ते जे 2 खतं मी स्टार्टिंगमध्ये सांगितले तेच तुम्हाला म्हणजे फायदे राहील झाडाला द्यायला. तर मग ॲप्सिन सॉल्ट काय करायचं, 1 लिटरमध्ये 1 चमचा टाकायचं, चांगल्याने झाडावर फवारणी करून द्यायची आहे. तर याने काय होणार मित्रांनो, झाडाचे जे पानं आहे ते हिरवेगार होणार आणि झाड खूप चांगलं दिसणार. अजून मित्रांनो याने जे पानं आहे याच्यात कसं डायरेक्ट ॲब्झॉर्प्शन होईल आणि मित्रांनो मॅग्नेशियमनी सेल वॉल स्ट्रॉंग होईल आणि झाड खूप चांगलं हिरवगार बनेल. तर जे काय असते झाडात कशी वापरायची याच्यावरही चॅनलवर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून ठेवला आहे. मी तुम्हाला एंड स्क्रीनवर लिंक किंवा व्हिडिओज देऊन देईल, नक्की पाहाल. पुढचा आहे मित्रांनो, तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे का याच्यात. जसं आता मित्रांनो पावसाळा लागलेला आहे, तर आता पाऊस थोडं पडणं सुरू झालेलं आहे. त्याची कुंडी लहान झाली असेल तर त्याला रिपोर्ट नक्की करून द्याल. आणि खूप वर्ष झाले असतील, 1-2 वर्षापेक्षा जास्त झालं असेल त्या कुंड्यांमध्ये, तर मग मित्रांनो पूर्ण झाडाला त्या कुंडीच्या बाहेर काढून चांगल्याने रिपोर्ट नवीन याच्यात नक्की करून द्या. किंवा मित्रांनो त्याची हलकीशी रूट प्रूनिंग करून माती बदलून परत त्याच कुंडीमध्ये तुम्ही लावू शकता. एक काळजी नक्की घ्यायची आहे मित्रांनो की पाऊस खूप चांगला असला पाहिजे. अजून मित्रांनो समजा तुम्हाला कढीपत्त्याच्या झाडाजवळ खूप जास्त मुंग्या वगैरे दिसत असतील, म्हणजे खूप मुंग्या झाल्या असतील, स्नेल्स वगैरे गोगलगाय जे आहे ते खूप झाले असतील कुंड्यांमध्ये, मग मित्रांनो बोरिक ॲसिड म्हणजे बोरिक पावडर मिळते, तर ती तुम्हाला घ्यायची आहे. आणि झाडामध्ये असं डायरेक्ट इथे नाही टाकायचं आहे, मुळापाशी थोडीशी बोरिक पावडर घ्यायची 1-2 चमचा. आणि असं तुम्ही पाहू शकता कुंडीमध्ये असं आजूबाजूनी तुम्हाला असं टाकायला पाहिजे. इथे असं डायरेक्ट नका टाकाल तुमच्या स्टेम्पमध्ये, असं आजूबाजूनी ती जी बोरिक पावडर आहे तुमच्या या कुंडीमध्ये चांगल्याने देऊन द्याल. काही टिप्स आहे मित्रांनो, तुमच्या कढीपत्त्याच्या झाडात नक्की वापरा, तुमच्या कढीपत्त्याच्या झाडाची वाढ खूप चांगली होईल. कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो आता इथे तुम्हाला स्क्रीनवर इथे खताची प्लेलिस्ट येत असेल. मी सगळे जे खतांचे व्हिडिओ सांगितले तुम्हाला या व्हिडिओमध्ये, तर ते इथे क्लिक करून तुम्ही पाहू शकता. सगळे व्हिडिओज मी प्लेलिस्ट बनवून टाकलेले आहे, इथे क्लिक करून नक्की पाहाल. व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे. लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.